ला 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 ला. ओ साहेब साहेब साहेब, अहो थांबा थांबा. अहो मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. कुठे चालले तुम्ही? अहो तुम्ही जा, पण माझी गोष्ट ऐकून जा. मला ना वहिनी साहेबांनी काल एक काम सांगितलं होतं. हो काल. तर मला वाटलं की काम एकदम सोपं असेल, तर मी वहिनी साहेबांना हो म्हणून दिलं. पण जेव्हा मी ते कामाची माहिती काढली ना, तर ते काम खूप अवघड होतं. म्हणजे काम तर सोपं होतं, पण जी माहिती मी काढली ती माहिती खूप कठीण होती. हां. तर वहिनी, अहो साहेब थांबा ना, मी सांगतो तुम्हाला. तर वहिनी साहेब मला काय बोलले काल, की हॉटेल नंबर हॉटेल नंबर नाही, रूम नंबर 420 मध्ये साहेबांना कोण भेटायला गेलं होतं. काय बोलले वहिनी साहेब मला? साहेबांना 420 नंबरमध्ये कोण भेटायला गेलं होतं. तर मला वाटलं सोपं आहे, तर मी हो बोललो असेल. पण साहेब माहिती काढली मी, तर तुम्हाला भेटायला तिथे शालिनी होती. नाही साहेब, अहो मी कोणाला नाही सांगणार, वहिनी साहेबांनाही नाही सांगणार. पण कसं आहे साहेब, आता मी तुमचंही मीठ खाल्लंय आणि वहिनी साहेबांचंही मीठ खाल्लंय. तर मला वहिनी साहेबासोबत दगा करायला कसं चांगलं नाही वाटणार ना. पण कसं आहे साहेब, मला पोट दिलंय, माझी मुलगी आहे, माझी बायको आहे, माझ्या बायको मुलीला पण पोट दिलंय. तर थोडं कसं त्यांच्या पोट्ट्यापणासाठी काही भेटलं तर. नाही साहेब तसं काही नाही, पण त्यांच्यासाठी, माझ्यासाठी काहीच नाही, त्यांच्यासाठी पाहिजे मला. हो साहेब. मग काय कसं साहेब माहिती का तुम्हाला, ते मला जर भेटलं माझ्या पोट पाणीचं, तर मग मी काय करेन माहिती का, वहिनी साहेबांना मी माहिती तर देईल, कारण वहिनी साहेबांचं मी मीठ खाल्ले, त्यांच्याशी दगा नाही करणार. मी त्यांना माहिती देईल. पण मी त्यांना शालिनीबद्दल माहिती देणार नाही, तुमच्या शालिनीबद्दल माहिती नाही देणार, दुसऱ्या शालिनीबद्दल माहिती देईल. समजलं? हां. तुम्ही टेन्शन घेऊ नका साहेब, मी आहे ना. मी तुमचं मीठ खाल्लंय, वहिनी साहेबांचं मी मीठ खाल्लंय, तुम्ही दगा नाही करणार कोणाशी. पटलं तुम्हाला साहेब? बरोबर साहेब, तुम्ही जा, काय टेन्शन घेऊ नका. मी सांभाळतो साहेब. हो साहेब. बरं, पण ते पोटपाणीचं हां 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 नंतर नंतर हां चालेल साहेब. साहेब धन्यवाद साहेब, धन्यवाद.